नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शर्यत नदीच्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आत्ताच आपण एक श्रीनाथ केसरी मैदान पार पाडलेलं बघितलं आणि या मैदानावरती शाकीरबाई 20 गाड्या घेऊन आलं होतं, परंतु नशिबानं त्यांना साथ दिली नाही आणि एकही गाडी त्यांची विजयी झाली नाही. परंतु या शाकीरबाईचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघतोय, एक कोणतरी पैलवान आहे आणि त्याला दम देतोय की शिस्त लाव म्हणून. तर आता मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की शाकीरबाईनं 20 गाड्या आणल्या होत्या आणि 20 गाड्या घेऊन येत असताना थोडासा त्यांना त्रास झाला असेल याची त्यांना जाणीव पाहिजे होती आणि त्यांना दमदाटी करण्यात आली. तर हे काय बरोबर नाही, कारण महाराष्ट्रातील असंख्य बैलगाडा मालक या ठिकाणी आले होते, यांना कोणाला दमदाटी करण्यात आली नाही, फक्त त्यांनाच का, असा हा आजचा विषय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये लहान मोठे असे बरेच लोक नाव करण्यासाठी येत असतात. फॉर्च्युनरचं मैदान होतं त्यामुळे लाखोच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन तर भंगार अशी सोय होती. महाराष्ट्रात कोणालाच ऑनलाईन व्यवस्थित दिसलं नाही यूट्यूबवरती. त्यामुळे चंद्रहार दादांना विनंती आहे की त्यांनी पुढचं येणारं मैदान अतिशय व्यवस्थित बनवलं पाहिजे आणि यूट्यूबला लाईव्ह दाखवलं पाहिजे. कोणती गाडी नियमात बसली आणि कोणती नियमाच्या बाहेर बसली हे कोणालाच काय कळलं नाही. त्यामुळं ही जी बैलगाडा शर्यत पूर्ण झालेली आहे ती अतिशय चांगली बी झाली म्हणता येईल आणि वाईट बी झाली म्हणता येईल, कारण कोणालाच कळलं नाही ऑनलाईन बघणाऱ्याला की कोण कसा पळाला आणि कोणाचा नंबर कसा आला. तर येणाऱ्या काळात लखनसारख्या गरीब वासरांची नावं या मैदानात यावी ती यासाठी लोक धडपडत असतात. तर सामान्य बैलगाडा मालकांना सुद्धा लोकांनी सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्यासोबत सुद्धा पैरं झालं पाहिजेत. आता प्रत्येकाला वाटतंय माझ्या गाडीसोबत बाकासूर पळायला पाहिजे, मथुर पळायला पाहिजे, सर्जा पळायला पाहिजे, लखन पळायला पाहिजे, पण प्रत्येकाला हा जोड मिळणं शक्य नाही. त्यामुळं प्रत्येक बैलगाडा मालकाने आपापल्या पद्धतीनं चांगली पळणारी बैलं तयार केली पाहिजे. ती रोजची रोज प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि मैदानावर येताना प्रॅक्टिस करून आला तर तुमचा नंद्या 100% नाव करेल. त्यामुळं माझी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की आपण कमीत कमी आठवड्यातनं 1-2 वेळा फेरं मारलं पाहिजे, तर खोंड तयार केली पाहिजे. ती आदतचे असतील, दुसऱ्याचे असतील, ओपनमध्ये पळावा तर असताल कुठेही पळावा तुम्ही, परंतु अतिशय योग्य रीतीनं नियोजन केलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता, तुमचंही नाव महाराष्ट्रात होऊ शकतं एवढं आपल्याला माहिती आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की पुढच्या वर्षी आता चंद्रहार दादा पाटलांनी मस्तपैकी नियोजन लावलं BMWचं. तर BMW जर मिळवायची असेल तर आपल्याला कमीत कमी वर्षभर चांगला सराव पाहिजे आणि चांगल्या खोंडाची तयारी केल्यानंतर आपल्याला त्याचं यश मिळणार आहे. तर सगळ्यांनी आपापले नंदी, मग आदतचे असतील, दुसऱ्याचे असतील किंवा अजून ओपनच्या मध्ये पळवणार असतील, चांगली तयारी करा आणि यश मिळवण्यासाठी धडपडत राहा. विशेष म्हणजे सामान्य बैलगाडा मालकांची यामध्ये कुचंबणा होती. काय होतं की प्रत्येक अड्ड्यामध्ये जायचं म्हणलं तर त्यांना शक्य नाही, कारण एका अड्ड्याचा खर्च कमीत कमी 10,000 रुपये आहे आणि वर्षात अशी कितीतरी शर्यतीची मैदानं भरवली जातात. सामान्य बैलगाडा मालक एवढे पैसे खर्च करू शकत नाही. त्यातनंही सामान्य बैलगाडा मालक जीवाचं रान करून त्या मैदानावर येतात आणि बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करतात, आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व बैलगाडा मालकांना आपला सलाम आहे आणि त्यांना खास करून आपल्या शुभेच्छा आहेत. तर कदाचित आपल्या सर्वांचा नंदी बकासूरसारखा पळेल ही आणि मथुरसारखा पळेल ही, नाव ही करेल. तर तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बकासूर आणि मथुर कधी एकत्र पळणार, तर आता ते येणाऱ्या पुढील काळातच कळेल.